रिअल, रिलेटेबल आणि मनाला भिडणारी कथा तुम्हाला जर का पाहायची असेल, तर तुम्ही हा सिनेमा पाहू शकता. तुमच्याच चिखलात बरबटत राहायचंय का ग मी? मला माझा स्वतंत्र चिखल आहे चिवडायला. मराठीमध्ये चांगले आणि मनाला भिडणारे सिनेमे बनणं बंद झालंय का? कधी-कधी असंच वाटतं. पण मग अचानक एक सिनेमा येतो आणि थेट मनात जागा करून जातो. असाच एक सिनेमा पाहिला. हा सिनेमा आई आणि तिच्या 2 मुलींच्या नात्याभोवती फिरतो. पण हा फक्त आई-मुलींची कथा नाहीये. हा भावंडांमधील नातं, जुन्या आठवणी, न बोललेले राग आणि वर्षानुवर्षे मनात साठवलेल्या भावनांचा प्रवास आहे. अतिशय रिलेटेबल अनुभव. आता मूवीचं नाव सांगण्याआधी फटाफट चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. या व्हिडिओ टार्गेट करू 50 सबस्क्रायबर्स. तर मूवीचं नाव आहे तिघी. तिघी पाहताना असं वाटत होतं की जणू काही हे आपण पाहिलेले आहे. हे संवाद आपण घरामध्ये ऐकलेले आहेत. हा सिनेमा सिनेमॅटिक वाटत नाही, तर खऱ्या आयुष्यात डोकावून पाहिल्यासारखं वाटतं. हा सिनेमा रिअल आहे, रॉ आहे आणि कुठलाही ड्रामा बनवलेला नाहीये. रियालिटी जशीच्या तशी दाखवलेली आहे. या चित्रपटाची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ म्हणजे याचे संवाद. संवाद मोठे नाहीयेत, ड्रामॅटिक नाहीयेत, पण अगदी साध्या बोलण्यातून पात्राचं नातं, दुखावलंपण आणि प्रेम सगळं तुम्हाला स्क्रीनवर स्पष्ट दिसतं. अनेक सीन्समध्ये सायलेन्स सुद्धा डायलॉग इतकंच प्रभावी काम करतं आणि ते पाहून खरंच मला आश्चर्य वाटलेलं आहे. सिनेमा फक्त गंभीर नाहीये, त्यात हलकी फुलकी कॉमेडी आहे, थोडेफार सरप्राइझिंग एलिमेंट्स आहेत आणि ट्विस्ट अँड टर्न्स देखील आहेत. आणि या सर्वांपेक्षा अधिक महत्त्वाचं म्हणजे इमोशनल मुवमेंट्स देखील आहेत, जे अचानक येतात आणि जास्त इम्पॅक्ट देऊन जातात. हा कॉम्बो खूप नॅचरल वाटतो. मला हे खूप आवडलेलं आहे, अगदी आपल्या रिअल लाईफ सारखंच. आजकाल अनेक चित्रपट मुद्द्यावर यायला वेळ घेतात, बिल्टअप घेतात, पण तिघी असं बिलकुल करत नाही. कुठलाही टाइमपास न करता थेट विषयावर येते आणि त्यावरच प्रामाणिकपणे बोलते. भारती आचरेकर, नेहा पेंडसे आणि सोनाली कुलकर्णी तुम्हाला मुख्य भूमिकेत दिसतील. तिघांनीही आपला 100% परफॉर्मन्स इथे दिलेला आहे. त्यांचा अभिनय ऍक्टिंग बिलकुल वाटत नाही, तो कॅरेक्टर जगल्याप्रमाणे रिअल वाटतो. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी एकदम उत्कृष्ट आहे, स्पेशली पावसाळ्यातले सीन्स. आता हे सर्व तर झालं, पण एक गोष्ट मात्र मला पर्सनली पटलेली नाहीये, म्हणजे या चित्रपटाला सेन्सर बोर्डने ए सर्टिफिकेशन दिलेलं आहे, जे की मला खूप इलॉजिकल वाटत आहे. कारण सिनेमात काही असं एक्स्ट्रीम किंवा अनकम्फर्टेबल नाहीये, जे तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत पाहू शकणार नाही. त्यामुळे फॅमिली ऑडियन्स पासून दूर ठेवावा लागेल असा हा चित्रपट मला वाटलेला नाहीये. माझ्या मते हा सिनेमा फॅमिली सोबत देखील पाहिला जाऊ शकत होता. हे असं त्यांनी का केलेलं आहे मला माहित नाही. कारण ए सर्टिफिकेशन दिल्यामुळे मूवीची रीच ऑलरेडी कमी होऊन जाते, कारण एक स्पेसिफिक ऑडियन्सचं लिमिटेशन त्या मूवीला येऊन जातं. या व्यतिरिक्त आणखी एक कमी मला मूवीमध्ये जाणवली, ती म्हणजे सोनाली कुलकर्णी यांच्या पात्राचं बॅक स्टोरी दाखवलेली नाहीये आणि त्याचमुळे तिचं कॅरेक्टर इमोशनली स्ट्रॉंग असून देखील इनकम्प्लीट वाटतं. जर तो भाग अजून एक्सप्लोअर केला असता तर मूवी थोडा आणखी जास्त पॉवरफुल झाला असता. हो, मान्य आहे की मूवीची लेंथ थोडी अजून वाढली असती, पण ऑडियन्स एंगेजमेंटच्या दृष्टीने ही गोष्ट थोडी मला महत्वाची वाटत होती. एकंदरीतपणे बोलायचं झालं तर तिघी हा फक्त एक चित्रपट नाहीये, तो नात्यांचा आरसा आहे. जर सिनेमा पाहताना तुम्हाला लाऊड ड्रामा आणि मसाला यांकडे न जाता एक परफेक्ट फॅमिली वॉच हवा असेल, तर हा सिनेमा तुमच्यासाठीच बनलेला आहे. हा सिनेमा संपून देखील स्टोरी संपत नाही, ती तुमच्या मनात सुरू राहते. जर तुम्ही तिघी हा चित्रपट ऑलरेडी पाहिला असेल तर तुमचं मत मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच ऑनेस्ट मराठी मूवी रिव्ह्यूजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.